जेव्हा पोलिसांवर हल्ले झाले तेव्हा तो मी नव्हे बोलणारे जरांगेच होते, हे कटकारस्थान आहे. यांना पाठिंबा देणाऱ्या शरद पवारांनीही याविषयी बोलावं, सदावर्तेंची टीका. एक मोठं ठरवून गेलेलं कारस्थान आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार. तुम्ही या बाबत बोललं पाहिजे. आज तुम्हाला खूप कळवळ आहे ना. तुम्ही पोहोचले होते ना जरांगेकडे. एकट्या जरांगेंचं ऐकू नका, आमचंही ऐका. जरांगेंचे लाड थांबवले नाही तर प्राणांतिक उपोषण करणार. गुणरत्न सदावर्ते यांचा सरकारला इशारा. सरकारला सांगत आहे एकट्या जरांगेचं ऐकायचं नाही, आमचं सुद्धा ऐकलं पाहिजे. आणि जरांगेचा लढ जर तुम्ही थांबवला नाही तर मला या क्षणापासून सुद्धा मी प्राणांतिक उपोषण करेल. सदावर्तेंनी दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करू नये. जे बोलायचं ते शांततेत बोला. तक्रारीचं पत्र द्या, चौकशी करू. मंत्री शंभूराज देसाईंचा सदावर्तेंना सल्ला. तेढ निर्माण होणार नाही. राज्यात शांतता प्रस्तावित आहे, ती तशीच शांतता प्रस्तावित राहील. ॲडव्होकेट सदावर्तेंना काही तक्रार करायची असेल, काय करायचं असेल, त्यांनी सरकारकडे लेखी स्वरूपात द्यावं. जरूर त्यांनी दिलेल्या तक्रारीची आम्ही शहानिशा करू, पण कायदा कोणी हातात घेऊ नये. सदावर्तेंच्या गाडीवरील हल्ला पूर्वनियोजित होता का? काल ती मुलं मातोश्री परिसरात होती, त्यांचं कॉल रेकॉर्डिंग तपासा. नितेश राणेंकडून आरोप करत चौकशीची मागणी. माझी माहिती आहे की आज सकाळी जो सदावर्तेंच्या गाडीवर जो हल्ला झाला, ती मुलं माझ्या माहिती अनुसार काल मातोश्रीवर होती. त्यांचे कॉल रेकॉर्ड तपास करण्यात यावे. तोडफोडीऐवजी संपवायलाच हवं होतं. सदावर्तेंच्या वाहनांच्या तोडफोडीवर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचं भडकाऊ वक्तव्य. यानंतर बघूयात मराठा आरक्षणासंदर्भातल्या बातम्या. हिम्मत असेल तर मनोज जरांगे पाटलांना अटक करून दाखवा. मराठा क्रांती ठोक मोर्चा जरांगेंच्या पाठीशी. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांचा गुणरत्न सदावर्तेंचा सरकारला इशारा. तुमच्यात ताकद असेल, तुम्ही जी गोष्ट केली आता मनोज जरांगेला अटक करायची, तुम्ही अटक करून दाखवा. आणि सरकारला सुद्धा आवाहन करतो, सरकारच्या सुद्धा दम असला तर मनोज जरांगेला अटक करून दाखवा. आम्ही मराठी दाखवतो, मग काय आहे ते. याबाबत अंतिम निर्णय काही दिवसात होईल. कुणीही खोडा टाकला तरीही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आरक्षण देणार. मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून विश्वास व्यक्त. मराठा आरक्षणासाठी गावबंदीचं सत्र सुरूच. विरोधानंतर परभणीच्या ताडकळस गावातून भाजप नेते रामप्रकाश बोर्डीकर माघारी फिरले, तर पंढरपुरात आमदार आवताडेंचा ताफा अडवला. गावबंदी केली तरी काही फरक पडेल असं मला वाटत नाही. मराठा आरक्षणासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी केल्यानंतर मंत्री विजयकुमार गावित यांची प्रतिक्रिया. माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. गावबंदी जरी केली तरी त्याच्यामध्ये काही फरक पडेल असं वाटत नाही. भाजप आमदार रामप्रसाद बोर्डीकरांना परभणीतील ताडकळस ग्रामस्थांनी गावातून परत पाठवलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली. पंढरपूर शहरातील सरगम चौकामध्ये मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. तर मी स्वतः आरक्षणासाठी प्रयत्न करणार, आवताडेंचं मराठा तरुणांना आश्वासन. पुण्याच्या तळेगाव ढमढेरेमध्ये रोहित पवारांच्या यात्रेला प्रवेशबंदीचा फटका. मराठा समाजाने रोहित पवारांची यात्रा थांबू न दिल्यानं गावात थांबा न घेताच यात्रा मार्गस्थ. पंढरपुरात सकल मराठा समाजाकडून आमदार बबन शिंदेंच्या विरोधात घोषणाबाजी. बबन शिंदेंच्या मराठा आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक. मराठा आरक्षणासाठी संभाजीनगरच्या आपतगावमधील तरुणाची आत्महत्या. गणेश कुबेर या तरुणानं बोर्डवर मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मला जाळू नका असं लिहून संपवलं जीवन. यानंतर बघूयात मोठ्या बातम्या. महाराष्ट्रातील एक मोठे नेते, अनेक वर्ष देशाचे कृषी मंत्री होते. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी काय केलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाव न घेता शरद पवारांवर टीका. महाराष्ट्र के एक वरिष्ठ नेता केंद्र सरकार में कई वर्षों तक कृषि मंत्री रहे हैं. ऐसे व्यक्तिगत रूप से तो मैं उनका सम्मान भी करता हूं, लेकिन उन्होंने किसान के लिए क्या किया? बाळासाहेब ठाकरेंचं राम मंदिराचं स्वप्न आपण पूर्ण केलं. आता कितीही रावण एकत्र आले तरी मोदींना हरवू शकत नाहीत. मुख्यमंत्री शिंदेंचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल. 2024 में भी
पूरी ताकत के साथ इस देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी बनेंगे। ये पत्थर की लकीर है। पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्र बळकट करत असताना मोदींसोबत जाण्याचा निर्णय घेतला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य, महायुती सरकारच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांचं भलं करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं मत। आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हीच भूमिका वेळोवेळी मांडली होती आणि त्याच भूमिकेतून आज मोदी साहेब राष्ट्र बळकट करण्याचं काम करत असताना आम्ही त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला। पंतप्रधान मोदींनी 9 वर्षांमध्ये महाराष्ट्राला सिंचनासाठी 30,000 कोटी दिले। दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी पोहोचवण्यासाठी आणि आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी नदीजोड प्रकल्पाद्वारे पाणी वळवण्याचा प्रयत्न। आशीर्वाद द्या, देवेंद्र फडणवीसांची मोदींकडे विनंती। तक हम लोग वहां पानी नहीं पहुंचाएंगे, हम महाराष्ट्र में जो आत्महत्याओं का कलंक पिछले 50 वर्षों से लगा है उसको समाप्त नहीं कर पाएंगे। और मैं ये मानता हूं कि ये केवल आपके आशीर्वाद से और आपके ही नेतृत्व में हम कर सकते हैं। पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये साईबाबा चरणी लीन। मोदींच्या हस्ते साईंची पूजा आणि आरती। साई मंदिरातील दर्शन रांग संकुलाचं मोदींकडून लोकार्पण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरणाचं जलपूजन आणि कालव्याचं लोकार्पण। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विखे पाटलांची उपस्थिती। निळवंडे धरणाच्या कालवा महाविकास आघाडीच्या काळातच 90% पूर्ण। जयंत पाटलांचा दावा, तर लोकसभेच्या भीतीपोटीच मोदींचे दौरे, राऊतांची टीका। महायुतीतील नेत्यांची दिवाळी गोड होणार। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे, फडणवीसांची शहा आणि राजनाथ सिंहांबरोबर चर्चा। दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। विस्तारामध्ये भाजपला 7, शिंदे गटाला 5 तर अजित पवार गटाला 3 खाते मिळण्याचा अंदाज। भाजपकडील गृहनिर्माण खात्यावर अजित पवार गटाचा डोळा। आगामी मंत्रिमंडळ विस्तारात गृहनिर्माण खातं अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता। यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। ललित पाटीलने ड्रग्सच्या पैशातून 8 किलो सोनं खरेदी केल्याची माहिती। नाशिकच्या सराफ व्यावसायिकाला पुणे पोलिसांकडून अटक। ललित पाटीलच्या मालमत्तांची चौकशी होणार। ड्रग्स तस्कर ललित पाटील प्रकरणामध्ये मुंबईमध्ये कुर्ल्यातून साकीनाका पोलिसांकडून आमिर शेखला अटक। आमिर ललितकडून मुंबईमध्ये ड्रग्स पुरवायचा, तसंच ड्रग्स फॅक्टरी बांधण्यासाठी पैसे दिल्याचाही आरोप। शिवसेना आमदार अपात्रतेबाबत पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार। एकाच प्रकरणाचा दाखला घेत निर्णय घेता येणार नाही। सर्व प्रकरणांचा सारांश काढावा लागेल, विधानसभा अध्यक्षांची भूमिका। डीआरडीओचा तत्कालीन संचालक प्रदीप कुरुलकरला जामीन दिला तर तो पुन्हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात येईल असा युक्तिवाद करत कुरुलकरच्या जामिनाला सरकारी पक्षाचा विरोध। पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी कुरुलकर अटकेत। सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना बुलढाण्यातील अग्निवीर अक्षय गवतेंचा मृत्यू। गवते कुटुंबियांना राज्य शासनाकडून 10 लाखांची मदत। मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेत रविवारी संजय राऊत सहभागी होणार। नेत्यांना गावबंदीमुळे तळेगाव ढमढेरेमध्ये यात्रा थांबवण्यास स्थानिकांचा नकार। तर उद्यापासून अजित पवार गटाचेही युवक मेळावे। 17,000 कोटींचा हिरा व्यापार मुंबईहून सुरतला। व्यापाऱ्यांच्या निर्णयानं महाराष्ट्र सरकारला मिळणारा मोठा कर हातून जाणार। व्यापाऱ्यांनी 3,400 कोटी खर्चून सुरतमध्ये उभारलं नवं केंद्र। राहुल शेवाळेंनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना दिलासा नाही। ठाकरे आणि राऊतांचा दोषमुक्तीचा अर्ज माझगाव महानगर दंडाधिकारी कोर्टानं फेटाळला। ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील कोर्टात सुनावणी सुरू होण्याच्या आधी चक्कर आल्यानं जमिनीवर पडला। बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी भूषण पाटीलला उचलून कोर्टाबाहेर आणलं। यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। मुंबई सेंट्रल बोरिवली दरम्यान 6व्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी 27 ते 5 नोव्हेंबरपर्यंत ब्लॉक। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टकडून अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय। सुप्रियाताई सुळेंची मुंबईतल्या अनेक बेस्ट बस आगाराला भेट। बस सेवा, विद्युत सेवा विभागातल्या कायम आणि कंत्राटी कामगार तसंच महिला कामगारांशी चर्चा। मुंबईच्या घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयामध्ये रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू। तोंडाद्वारे वाफ घेण्यासाठी उपयोगात येणाऱ्या मास्कला झुरळाचा विळखा, तर रुग्णालयातही घाणीचं प्रचंड साम्राज्य। अंबरनाथच्या मोरिवलीमध्ये महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून 2 चोरट्यांचा दुचाकीवरून पोबारा। घटना सीसीटीव्हीत कैद। पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नवी मुंबईतल्या कोपरखेरणे परिसरामध्ये देवीच्या मंडळाच्या दानपेटीतून रक्कम लंपात। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। बेकायदेशीररित्या शहरामध्ये वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवर पुणे पोलिसांचं लक्ष। मुंबई पोलिसांच्या धर्तीवर पुणे पोलीस दलामध्ये आय बँचची स्थापना होणार।
ट्रिपल सीट जाताना अडवल्यानं चालकाची वाहतूक पोलिसाला सिमेंट ब्लॉकने मारहाण. पुण्याच्या विश्रामबागमधील घटना. वाहतूक पोलीस रमेश डावरे यांची प्रकृती चिंताजनक. पुण्याच्या येरवडा परिसरातील रस्ता रुंदीकरणासाठीचं भूसंपादन रखडलं. परिणामी भूसंपादनाच्या खर्चामध्ये 294 कोटींची वाढ. पुण्यातील रांजणगाव MIDC परिसरातील किराणा दुकानामध्ये डल्ला मारणाऱ्या चोरांना अटक. पोलिसांचं मोठं नुकसान. यानंतर बघूयात जिल्ह्याच्या बातम्या. ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन. वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. राज्यात सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ. किरकोळ मार्केटमध्ये कांद्याचे दर 55 ते 60 रुपये किलो. दिवाळीपर्यंत तेजी कायम राहण्याची शक्यता. बुलढाण्यामध्ये कोतवाल परीक्षेमध्ये आढळला डमी परीक्षार्थी. डमी परीक्षार्थीला अटक. डमी परीक्षार्थी बसवणारा मूळ परीक्षार्थी फरार. कर्नाटकातून लातूरच्या बाजारात विक्रीसाठी आणलेला 29 लाखांचा गुटखा जप्त. लोदगा गावाजवळ पोलिसांची कारवाई. छत्रपती संभाजीनगरमधील राजनगर परिसरामध्ये पेटवला महापालिकेचा JCB. अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या पालिका पथकाचा JCB पेटवल्यानं काही काळ तणाव. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी 28 तारखेला मध्यरात्री 1:05 चंद्रग्रहण सुरू होणार. तब्बल 30 वर्षांनी शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रग्रहण. चंद्रोदय संध्याकाळी 5:20. धुळ्यातील बोरकुंड मोघन परिसरामध्ये नरभक्षक बिबट्याची दहशत. गेल्या 4 दिवसांमध्ये 3 मुलांवर हल्ला. 2 मुलांचा मृत्यू. 1 जण गंभीर जखमी. बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी. कोट्यवधी रुपये मिळूनही नागपूरच्या दीक्षाभूमीचा प्रत्यक्ष विकास दिसत का नाही? दीक्षाभूमीच्या विकासासाठीचा पैसा येतो तर जातो कुठे याचा हिशोब द्या. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा प्रशासनाला सवाल.